नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या मराठी टेक्निक्सच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। फक्त याच पात्र शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेता येणार आहे। त्या संदर्भात शासन निर्णय सुद्धा निर्गमित करण्यात आलेला आहे। कोणत्या पात्र शेतकऱ्यांना याचा लाभ घेता येणार आहे, पात्र होण्याकरता काय करावे लागणार आहे, याबाबत अधिक सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेण्याकरिता आता शेतकरी ओळख क्रमांक म्हणजेच फार्मर आयडी हा अनिवार्य करण्यात आला आहे। फार्मर आयडी म्हणजे काय, तर फार्मर आयडी म्हणजे असे एक डिजिटल ओळखपत्र जे शेतकऱ्यांच्या आधार कार्ड सोबत जोडले जाते, जे राज्य भूमी अभिलेख प्रणालीशी सक्रियपणे जोडण्यात आले। म्हणजे शेतकऱ्यांच्या जमिनीच्या नोंदीमध्ये बदल झाल्यास या शेतकरी ओळखपत्रात आपोआप अपडेट होणार आहे। या आयडी मुळे शेतकऱ्यांची माहिती जसे की जमिनीची नोंदणी, पिकांची माहिती, कर्ज आणि सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी माहिती ही सहज उपलब्ध होते। या संदर्भात निर्गमित करण्यात आलेला महत्त्वपूर्ण शासन निर्णय आपण पाहणार आहोत। कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरिता शेतकरी ओळख क्रमांक म्हणजेच फार्मर आयडी अनिवार्य करण्याबाबतचे हे परिपत्रक दिनांक 11 एप्रिल 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे। राज्यातील कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा जलद गतीने व परिणामकारक लाभ शेतकऱ्यांना देण्याच्या उद्दिष्टाने राज्यात ॲग्रीस्टॅग योजना राबविण्यात येत आहे। या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या व त्यांच्या शेतांचा आधार संलग्न माहिती संच म्हणजेच फार्मर रजिस्ट्री, शेतकऱ्यांच्या शेतातील हंगामी पिकांचा माहिती संच म्हणजेच क्रॉप झोन रजिस्ट्री व शेतांचे भूसंदर्भीकृत म्हणजे जिओ रेफरन्स लँड पार्सल यांचा माहिती संच एकत्रितरित्या तयार करण्यात येत आहे। त्यामधील शेतकऱ्यांचा माहिती संच तयार करण्यासाठी महसूल अधिकार अभिलेखातील शेतकऱ्यांची आणि शेतांची माहिती घेऊन त्यानुसार शेतकऱ्यांचा आधार क्रमांक हा त्या माहितीशी जोडून प्रत्येक शेतकऱ्याला त्यांच्या शेतासह एकत्रितरित्या शेतकरी ओळख क्रमांक म्हणजेच फार्मर आयडी देण्यात येत आहे। शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ जलद गतीने देण्यासाठी शेतकऱ्यांची ओळख पटविण्यासाठी पारदर्शक व सोपी पद्धत विकसित करणे या उद्दिष्टाने कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरिता ॲग्रीस्टॅग योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात येणारा शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजेच फार्मर आयडी अनिवार्य करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। त्या अनुषंगाने शासनाद्वारे पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे। कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरिता शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजेच फार्मर आयडी दिनांक 15 एप्रिल 2025 पासून अनिवार्य करण्यात येत आहे। कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांसाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजेच फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आल्याने त्याबाबत सर्व संबंधित पोर्टल, संकेतस्थळे, ऑनलाईन प्रणाली इत्यादीमध्ये सर्व संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून आवश्यक त्या तांत्रिक सुधारणा करण्याची कार्यवाही आयुक्त कृषी यांनी करावी। तसेच शेतकरी ओळख क्रमांक आणि त्याच्यातील संलग्नित डेटा म्हणजेच जमीन आणि त्यावर घेतलेली पिके ह्या कृषी विभागामार्फत वापरत असलेल्या विविध ऑनलाईन प्रणालीशी ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस म्हणजे API द्वारे ॲग्रीस्टॅग ह्या प्रणालीशी जोडण्यासाठी आवश्यक कार्यवाही आयुक्त तथा संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे व आयुक्त कृषी यांनी समन्वयाने करावी। तसेच ज्या शेतकऱ्यांनी अद्याप शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजेच फार्मर आयडी साठी नोंदणी केलेली नाही त्या शेतकऱ्यांना तातडीने सदर पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी प्रवृत्त करावे। यासाठी ग्राम कृषी विकास समिती तसेच CSC आणि क्षेत्रीय यंत्रणेची मदत घ्यावी। शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक आवश्यक असल्याबाबत आयुक्त कृषी यांच्याद्वारे प्रचार, प्रसिद्धी व जनजागृती करण्यात यावी। फार्मर आयडी हा तुम्ही स्वतःही काढू शकता। जर आपल्याला जमत नसेल तर जवळपासच्या CSC सेंटरवर किंवा सेतू सुविधा या ठिकाणी जाऊन आपल्याला हा ID कार्ड काढता येईल। तर मित्रांनो, अशा प्रकारे एक महत्त्वाची अपडेट म्हणजेच कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेण्याकरिता आता शेतकरी ओळख क्रमांक म्हणजेच फार्मर आयडी हा अनिवार्य करण्यात आलेला आहे। त्या संदर्भातलाच एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय आपण या व्हिडिओमध्ये पाहिला। जर व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।